आता एखाद्याकडून बी बियाणे घेतले ते उगले नाही तर त्याला वर्षभराचा खर्च आणि त्याच्यावर कारवाई, हे डबल कारवाई आहे. फक्त तातूर मातूर कारवाई करायची आणि परत त्याला पुरी सवलत द्यायचं असं नाही. आता त्याच्यामध्ये नवीन कायद्यामध्ये अमेंडमेंट केली गेल्या वेळेस. हे जे भेसळ करणारे, भेसळ करण्यामध्ये बी बियाण्याची भेसळ असल, खताची असल, नकली खत तयार करण्याचं असल, हे सर्व जे आहे या सर्वांचे जोपर्यंत बिल घेत नाही, शेतकऱ्यांनी बिल घ्यायचं असंही आव्हान करा. शेतकऱ्यांनी कोणताही, आज आमदारांनी आव्हान केलं, कोणतेही बी बियाणे खत ओरिजिनल बिल घेतल्याशिवाय घेऊ नये. नंबर 1, त्याच्यामध्ये घेतल्यानंतर पेरणी झाली, माल उगवला नाही तर पुरा वर्षाचा खर्च त्या कंपनीला द्यावा लागल. अशाही सूचना आपण आजच्या मीटिंग मध्ये दिल्या.